नमस्कार, मी डॉक्टर गौरी पायचल. आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. गंभीर आजार होऊन द्यायचे नाहीत किंवा आजारांना पळवून लावायचं आहे, इम्युनिटी चांगली वाढवायची आहे. मग असं एखादं घरगुती पेय आपण करू शकतो का? की जे करायला पण ईझी आहे आणि ते घेण्यास सुद्धा सोपं पाहिजे. तर होय, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक घरगुतीच पेय सांगणार आहे, की ते जर तुमच्या आहारात असेल, तर निश्चितच तुम्हाला कोणतेही गंभीर आजार होणार नाहीत. व जर काही आजार असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लगेचच फरक हा जाणवण्यास चालू होईल. पण महत्त्वाचं हे पेय ठराविक व्यक्तींनी घेऊ नये. तर त्या कोणत्या व्यक्ती आहेत, या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे. आता हे जे आपल्याला घरगुती पेय करायचं आहे, तर याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या. पहिलं म्हणजे करायला टाळाटाळ करायची नाही, सातत्य हवं आणि दुसरं म्हणजे चव आवडत नाही म्हणून ते पिण्यास नको असं म्हणायचं नाही. ते आपल्याला एक औषध स्वरूपात आपल्याला ते घ्यायचं आहे आणि त्याची चव अतिशय वाईट आहे असं अजिबात नाही. ते स्वतः मी घेत असते त्याच्यामुळं ते अतिशय चांगलं आहे. तुम्हाला थोडीशी चव सॅक्रिफाईस करावी लागेल कारण त्याच्यामध्ये आपण कोणताही गोड म्हणा किंवा असं मसालेदार वगैरे ते काही करत नाही. साधं आहे ते. पण एकदा जर सवय झाली ना, मग काही हरकत नाही. ते तुम्ही नक्की घेऊ शकता. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये, स्वयंपाकघरात तुम्हाला मसाल्याच्या डब्यामध्ये जिरे हे मिळतेच. कारण जिरं हे प्रत्येक भाजीसाठी, फोडणीसाठी हे वापरलं जातंच. पण त्याचा उपयोग फक्त तेवढाच नाही. तसेच धने, धन्याला सुद्धा एक छान प्रकारचा सुवास असतो. तसेच याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी आहे. तिखट करताना किंवा एखाद्या पदार्थाला जास्त चव आणण्यासाठी, सुवास देण्यासाठी या धन्याचा उपयोग करत असतात. आता धणे म्हणजे नेमकं काय? तर जे आपले कोथिंबीरची जी रोपं असतात, त्याच्यापासून हे जे बी तयार होतात, ते म्हणजे हे धणे. या धण्याचा तेवढाच उपयोग आहे का? तर नाही. हे धणे आणि जिरे ज्यावेळेस तुम्ही एकत्र भिजू घालता आणि त्याचं पाणी जेव्हा घेता, अशा वेळेस तुमच्या शरीराला त्याचे अफाट फायदे मिळतात. कारण धणे आणि जिरे याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी आहे. यामध्ये तुम्हाला लोह, तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम हे सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळते. यामध्ये एवढी खनिज द्रव्ये आहेत आणि ही आपल्याला पोषण मूल्य आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक आहे. पण आपल्याला हे माहितीच नसते, की धने जिऱ्याचं पाणी एकत्र पिल्याने काय-काय आपल्याला फायदे मिळतात. आता यातला पहिला फायदा जाणून घेऊयात. ज्यांना वजन कमी करायचं आहे ना, त्यांनी उद्यापासूनच हे धने जिऱ्याचं पाणी पिण्यास चालू करा. तुमचं वजन त्वरित कमी करण्यासाठी हे अत्यंत उपयोगी वेट लॉस ड्रिंक आहे. यामुळे तुमची चयापचय क्रिया ही चांगली होते. धने आणि जिरे एकत्र ज्यावेळेस तुम्ही घेता, त्यावेळेस तुम्हाला भूक कमी लागते. फायबर असल्याकारणाने तुम्हाला पोट पण जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. आणि हे पाणी कधी प्यायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या जर तुम्ही फॉलो केल्यात, तर तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे मिळणार आहेत. दुसरा फायदा ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी घ्यायचा आहे. वारंवार अपचन होते, पोट फुगत असते, गॅस होत असतो, बद्धकोष्ठता असते आणि खूप ॲसिडिटी आहे. तर अशाने सुद्धा धन्या पाणी हे नित्यनियमाने त्यांच्या आहारात ठेवायचं आहे. तिसरा फायदा, ज्यावेळेस शरीरामध्ये उष्णता वाढते. आता उन्हाळा चालू झाला की उष्णता ही वाढत असते आणि अशा वेळेसच जास्त करून धन्या पाणीही घेतलं जातं. पण फक्त त्याच वेळी घ्यावं असं नाही, तर तुम्ही इतर वेळेससुद्धा घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्हाला शरीरामध्ये उष्णता जाणवते किंवा लघवीला जळजळ होत असते, आगाग होते, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हे धने पाणी घेतलं तर अतिशय उत्तम. यातला चौथा फायदा हा मधुमेह आणि ज्यांना उच्च रक्तदाब आहे यांच्यासाठी आहे. आता मधुमेह व्यक्तींच्यामध्ये ज्यावेळेस रक्तातील साखर वाढली जाते, अशा वेळेस हे धने पाणी तुम्ही घेतलं तर साखर कमी होते. पण तुमची जर औषधं चालू असतील, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून घ्या. कारण जर जास्त प्रमाणात जर तुम्ही हे पाणी घेतलंत आणि तुमची गोळ्या पण चालू आहेत, तर जास्त रक्तातली साखर कमी झाल्याकारणाने हायपोग्लायसेमिया स्टेट निर्माण होऊ शकते. म्हणजे प्री डायबेटिक आहेत, की ज्यांनी गोळ्या कोणत्याही घेत नाहीत आणि त्यांना डाएटमधून त्यांचा मधुमेह हा क्युअर करायचा आहे, कंट्रोल करायचा आहे. तर त्यांनी हे धनजिऱ्याचं पाणी आहारात घेतलं, तर त्यांची वाढलेली जी रक्तातली साखर आहे ती त्वरित कमी होते. तसेच ज्यांना उच्च रक्तदाब आहे, अशाने सुद्धा हे धनजिऱ्याचं पाणी घेतलं तर अतिशय उत्तम.
रक्तदाब हा कंट्रोलमध्ये येण्यास मदत मिळत असते. यातला 5वा फायदा हा इम्युनिटी बूस्टर आहे. बरेचसे आजार हे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होत असतात. वारंवार आजारी पडणे, सारखं सर्दी, खोकला, ताप असणे, पोट दुखणे, पोटाला समस्या निर्माण होणे, हे सारखं चालू असतं ज्यावेळेस इम्युनिटी कमी असते. तर इम्युनिटी बूस्टर म्हणून या धनजिऱ्याच्या पाण्याकडे बघितलं जातं. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट सुद्धा उत्तम आहेत आणि जास्त पातळीचे असल्याकारणाने हे तुमच्या शरीराला अत्यावश्यक आहे. यातला शेवटचा फायदा हा, जर शरीरामध्ये सूज असेल, म्हणजे इन्फ्लमेशन असेल, सांधेदुखी असेल, तर ती कमी करण्यासाठी सुद्धा या धनाजिऱ्याचा उपयोग होत असतो. कारण या पाण्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मही आलेले असतात आणि त्याच्यामुळे म्हणजे दाहविरोधी गुणधर्म असल्यामुळे शरीरातली जी सूज असते ती त्वरित कमी होण्यास मदत मिळते. असे हे धनाजिऱ्याचं पाणी पिल्यानंतर तुम्हाला इतके सारे त्याचे फायदे होत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, की हे धनजिऱ्याचं एकत्र करून पाणी कोणी प्यायचं नाही. तर ज्यांना ॲलर्जी आहे, आपल्या आहारामध्ये असे अनेक घटक आहेत, की जे घेतल्यामुळे अनेकांना त्रास होत असतो. म्हणजे तो पदार्थ एकाला सूट होतो, पण तो दुसऱ्याला सूट होत नाही. बऱ्याच व्यक्तींना लिंबाची सुद्धा ॲलर्जी असते. लिंबू पाणी घेतलं, की त्यांना त्रास हे चालू होत असतात. मग ती ॲलर्जी आहे असे समजून तुम्ही तो पदार्थ बंद करावा. आणि बऱ्याच वेळेला ही ॲलर्जी त्वचेवर येत असते. म्हणजे त्या त्वचेवर तुम्हाला पुरळ येतो किंवा खाज येत असते. मग ही ॲलर्जी आहे असं समजून तुम्ही हे पदार्थ बंद करू शकता. दुसरं म्हणजे ज्यांना लो बीपी आहे, त्यांनी सुद्धा हे घेऊ नये कारण त्यामुळे त्यांचा बीपी अजून कमी होऊ शकतो. बीपी म्हणजे ब्लड प्रेशर. तिसरं म्हणजे ज्यांना मधुमेह आहे आणि त्या गोळ्यासुद्धा घेत आहेत, टॅबलेट घेतात, तर अशांनी सुद्धा हे धनजिऱ्याचं पाणी घेऊ नये. घेतलं तर त्यांच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून घ्यावं. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत, त्यांनी सुद्धा हे पाणी घेऊ नये. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, जर अशा व्यक्तीने जर हे पाणी घेतलं, तर त्यामधून गर्भपात होण्याचा धोका हा वाढला जातो. आता हे बनवण्याची प्रोसिजर कशी आहे? अत्यंत सोपी आहे, काही कठीण नाही. रात्री हे आपल्याला धने आणि जिरे एकत्र मध्ये भिजू घालायचे आहेत. साधारणपणे 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे हे एकत्र भिजू घालायचे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे. धने, जिरे गाळून घ्या, नाही घेतले तरी चालेल. हे प्रत्येक पर्सनवर डिपेंड आहे. जर गाळून घेतलं तर अतिशय उत्तम. कारण एकदम पहिल्याच वेळेला आपण ते चावून खाऊ शकत नाही. कारण त्याची चव फार छान असते असं नाही. पण ती चव आपल्याला औषधी गुणधर्म म्हणून आपल्याला घ्यायची आहे आणि जर सवय झाली तर काही पुढे त्रास होत नाही किंवा इझिली तुम्ही ते घेऊ शकता. बरेच जण हे जे पाणी असतं ते सकाळी उकळवून घेतात. मग उकळवून घेतल्यामुळे काय होतं साहजिकच आहे त्याचा अर्क हा जास्त उतरला जातो. पण ते पिण्यास थोडंसं अवघड होतं कारण चव ही कडवट होऊ शकते. जर ते जास्त प्रमाणात उकळलं गेलं तर. जर कमी प्रमाणात उकळलं गेलं तर त्याची चव काही जास्त खराब होत नाही. पण शक्यतो मी माझ्या पेशंटला रात्री भिजू घातलेले हे जे धनजिऱ्याचं पाणी असतं ते सकाळी फक्त त्यांना मी पिण्यास सांगते. फक्त गाळून घेण्यास सांगते. मी त्यांना उकळवून पुन्हा पिण्यास सांगत नाही. आणि असे हे धनजिऱ्याचं पाणी तुमच्या शरीरास अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही घेण्यास चालू करा. चव सुरुवातीला थोडी म्हणजे वाटेल की नको म्हणून, पण नाही तुम्ही घ्या ते. व्यवस्थित घेतलं तर निश्चितच तुम्हाला त्याचे इतके सारे फायदे मिळणार आहेत. वेट लॉसच्या जर्नीमध्ये तर नक्की हे एक वेट लॉस ड्रिंक म्हणून तुम्ही ॲड करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या या आरोग्य प्रेरणा यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल, तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. कारण या आरोग्याच्या ज्या ह्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या आरोग्यविषयक संपूर्ण माहिती दिली जाते. ज्याच्यामध्ये आहारातील घटक असतील, ब्युटी टिप्स असतील, वेट लॉस, वेट गेन टिप्स असतील, हेल्थ टिप्स असतील, सोबतच होमिओपॅथिक औषधं, विविध आजार, पेटंट मेडिसिन, आहारातील विविध घटकांची माहिती सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो. त्यामुळे लगेचच तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच एक नवीन माहितीचा उपयुक्त व्हिडिओ घेऊन.